कर्मधर्म संयोगाने बैरा झाला महाराज. आता बैरा झाला, कुठंही जायचं असलं तर घरचे म्हणायचे, म्हणले तुम्हाला ऐकूच येत नाही, नातवाला बरोबर घेऊन जात जा. अहो तुम्हाला काही कळतच नाही, समोरची माणसं एक बोलतात, तुम्ही एक बोलतात. अहो नातवाला बरोबर घेऊन जा. एक दिवशी जायचं होतं मित्राला भेटायला. आता मित्र फार आजारी होता, घरचे म्हणले अहो नातवाला बरोबर घेऊन जा. इथलं नाही बरं का बैरं कोणी, तुम्ही म्हणशान इथलं, दुसरीकडचा होता तो. तर बैरा झाला आणि आता घरचे म्हणले अहो नातवाला घेऊन जा बरोबर. तो म्हणला काही गरज नाही, 4-2 शब्द बोलायचे आहे, फक्त तब्येत बरी आहे का, काय विलाज चालू, एवढंच विचारायचं आहे, काय गरज आहे नातवाला न्यायची. हा एकटाच गेला. आता एकटाच गेला तो, आणि मित्र होता फार आजारी होता, मरणाच्या दारात होता आणि फार त्याच्या शरीरामध्ये वेदना होता. आता बघा जे बैरे असतात ते फार मोठ्याने बोलतात, कारण त्यांना असं वाटतं दुसऱ्याला ऐकू येतं की नाही. कारण हा गेला फार मोठ्याने विचारलं, म्हणले अहो तब्येत बरी आहे का. आता तो मरणाच्या दारात होता, त्याने सांगितलं मी मरणाच्या दारात आहे, शरीरामध्ये फार वेदना होतात, कधी मरल सांगता येत नाही, फार त्रास होत आहे. यानं असं ऐकलं तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे. हा म्हणला असंच पाहिजे, असंच पाहिजे. तो म्हणला मी मरणाच्या दारात आहे, फार वेदना होत आहे, कधी मरल सांगता येत नाही. हा म्हणला असंच पाहिजे, असंच पाहिजे. अहो त्या मित्राला राग आला ना हो. ते मनातल्या मनात म्हणलं हा मला भेटायला आला का मारायला आला. कारण बघा ऐकू येत नसल्यावर अशी फजिती होते. हा म्हणला असंच पाहिजे. आता याला असं वाटलं पहिल्यापेक्षा बरं आहे. याने दुसरा प्रश्न विचारला, म्हणले तुमचा विलाज कुठे चालू आहे, कोणत्या डॉक्टरकडे विलाज चालू आहे. आता त्याला रागच आला होता. तो म्हणला यमराजाकडे विलाज चालू आहे. याने असा अर्थ लावला, असेल एखादा डॉक्टर चांगला असेल, हुशार, म्हणले त्याच्याकडे तुम्ही इलाज करा, लवकर बरे वशाल म्हणजे तुम्ही. आता यमराजाकडे इलाज केल्यावर बरं होतं का हो. यमराजाचा इलाज माहिती असेल तुम्हाला, कायमचा इलाज करतो तो, कायमचा घेऊन जातो, पुन्हा इलाजाचं कामच ठेवत नाही तो, इलाजाचा विषयच राहत नाही. बघा आता हा बोलतो एक आणि तो बोलतो एक. याला असं वाटलं अमुक डॉक्टरकडे विलाज चालू असं, म्हणले त्याच्याकडेच विलाज करा, लवकर तुम्ही बरं वशाल. आता मित्राला फार राग आला ना हो. मित्राला एवढा राग आला, याने तिसरा प्रश्न विचारला, म्हणले भोजनामध्ये काय खाता म्हणले तुम्ही. त्याला रागच आला, तुम्हाला दगड खातो दगड. आता